खाली बसायला त्याला मॅट आहे, काजू बदाम त्याला खायला आहेत. हे स्वतःच्या मुलासारखं त्यांनी जपलेलं आहे. पण लक्षपूर्वक ऐका, सरांनी सुद्धा तसंच जपलं होतं. पण ज्या दिवशी त्या बैलाने सगळ्या गोष्टी सरांना मिळवून दिल्या आणि मिळवून दिल्यानंतर ही सुद्धा सरांनी समाजाची सेवा केलेली आहे. जीवनामध्ये जगत असताना एक लक्षात असू द्या, समाजाची सेवा आपल्याकडून थोडी ना थोडी झाली पाहिजे, ही अपेक्षा आपण जीवनामध्ये ठेवली पाहिजे. पण ऐका, हिता आलेल्या प्रत्येक महाराज बैलगाडा क्षेत्रातील तरुणाला वाटतंय ना महाराज, जीवा सखाच्या जोडी मधला, जीवा सखाच्या जोडी मधला, दूर सखा चालला हो, विसरू नको तू मला, जीवा सखाच्या जोडी मधला, जीवा सखाच्या जोडी मधला, दूर सखा चालला हो, विसरू नको तू मला. प्रत्येक तरुणाला या ठिकाणी आलेलं वाटते, सर आम्हाला विसरून जाऊ नका, आम्ही तुम्हाला कधी सुद्धा विसरणार नाही, तुमच्या घराला कधी सुद्धा आम्ही विसरणार नाही. पण एक लक्षात असू द्या, मित्रत्वाचं नातंच असं असतं मायबाप. काही गाड्या सातारा रोड पर्यंत लागलेल्या होत्या. ह्या गावाला सुद्धा कळलं नसेल की एवढं नेटवर्क कसं काय. एवढी सोपी गोष्ट आहे का मायबाप ही. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी असल्यासारखा, एक तू मित्र कर मनासारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा, अनाथ ज्ञानी कोणी नाही त्याला, अनाथ ज्ञानी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा, तुका म्हणे ऐशी करा निर्वण, तुका म्हणे ऐशी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा विठाला विठाला. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन.
स्फूर्ती तो काकलित तुझ लाग लाडके लडवाळ माग तसे तुझ वंदिन हेर चरणीचे सेवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा तुका भासला मानवी सुधारी परिहालीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापक सर्व जीवा तुका तुची तू हा परब्रह्म ठेवा जगद्गुरु तुकाराम महाराज शंभो कैलासीचा राजा त्यासी नमस्कार माझा त्यासी नमस्कार माझा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा अनंत कला अनंत कृपा निधान भक्त करू वरून आले रुक्मिणी प्राण संजीवन सर्व जगदाधार पंढरीश भगवान परमात्मा सकल संत मायबाप ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे ते श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे आणि या भागातून जगद्गुरु तुकोबराय याच्यावर मानव जातीला सर्वांनाच मृत्यू लोकामध्ये जे जे जीव जन्माला आले त्या सर्व जीवांना या अभंगातून एक सांगणं आहे जोपर्यंत हे शरीर तुमच्या ताब्यामध्ये आहे जोपर्यंत हे शरीर तुमच्यापाशी आहे तोपर्यंत पांडुरंग रूपी धन आपल्या पदरात पाडून घ्या हे जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून प्रतिपादन करतात विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्याअगोदर थोडासा परिहार किम निमित्तानं सेवा तुम्हाला सर्वांना ज्ञात असलं तरी वाक्याचं आद्य कर्तव्य आहे सांगणं कैलासवासी वैकुंठवासी स्वर्गवासी रणजित एकनाथ निंबाळकर सर निंबाळकर सरांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा फुलाची कीर्तन सेवा त्यांचा माग असलेला परिवार असेल त्यांनी ही सेवा माझ्याकडे या ठिकाणी दिलेली आहे त्यांच्या पश्चामध्ये मागे राहिलेले सर्व त्यांचे घरचे मंडळी
आदरणीय वडील श्री एकनाथ व्यंकटराव निंबाळकर, आई कैलासवासी प्रमिला एकनाथ निंबाळकर, पत्नी अंकिता रणजित निंबाळकर, कन्या अंकुरन रणजित निंबाळकर, आजोबा व्यंकटराव आबासो निंबाळकर, भाऊ अभिजित एकनाथ निंबाळकर आणि त्यांच्या पत्नी वहिनीसाहेब कोमल अभिजित निंबाळकर, पुतणे शिव आणि शंभो, समस्त निंबाळकरी परिवार आणि या निंबाळकरी परिवारावरती आणि आदरणीय रणजित निंबाळकर सर यांच्यावरती प्रेम करणारे समस्त महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरून जे लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, तुम्ही सर्वजण सरांवरती आणि या निंबाळकर परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सर्वजण आप्तिष्ट मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहात आणि तुमच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कीर्तन सोहळा संपन्न होत आहे। समस्त वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत आणि समस्त या ठिकाणी गायक वृंद, पखवाज वृंद, या ठिकाणी कीर्तनकार काही उपस्थित आहेत, त्यांच्या सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो आणि सेवेला प्रारंभ करतो। विठाला 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 माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे, उभे राहिलेले सर्वजण आहेत, थोडासा माझा आवाज द्या, गेन वाढवा थोडासा। माझा सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे की लोक भरपूर येणार आहेत, तुम्ही असं मागं राहिला किंवा अशी मोकळी जागा पुढे आहे, सगळ्यांनी खुर्च्यावरती बसल्यानंतर आलेल्या सुद्धा आपण आलोय त्या कामासाठी सुद्धा उपयोग नाही काय, म्हणून तुम्ही सर्वजण जरा थोडंसं पुढे सरकून बसा। काहींना बसता येत नसेल खुर्चीवरती, बाबा खाली बसता येत नसेल त्यांनी खुर्चीवरती बसा, पण ज्याला बसताच येतंय खाली त्यांनी खुर्चीचा नाद लय वाईट आहे, बेकार आहे, त्यासाठी लय खुर्चीचा नाद माणसाला नसावा। बघा तुमच्या ह्यानं माझं तर पटत सांगायचं काम आहे, फक्त लोक भरपूर येणार आहेत, तुम्ही जर जास्त माग 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 सरकत गेला तर पुढची जागा रिकामी राहील, गर्दी जास्त होईल, त्यासाठी सर्वांनी आताच पुढे सरकून बसा। विठाला 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 कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, लक्षपूर्वक ऐका। अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हे शरीर तुमच्यापाशी आहे तोपर्यंत या शरीराचा भगवान परमात्मा मिळेल असा काहीतरी उपयोग करा। हे एकदा शरीर तुमच्या ताब्यातून निघून गेलं की मग आपल्या लक्षात येतं आपण काहीतरी करायला पाहिजे होतं, आपण जागा व्हायला पाहिजे होतं, जागा व्हायला पाहिजे होतं, बरोबर आहे ना? पण आता शरीर गेल्यानंतर आपल्याला कळतंय की आपण काहीतरी करायला पाहिजे होतं। लक्षपूर्वक ऐका, या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, याच्यावर जीव जन्माला आले, स्वप्नील महाराज सगळे जीव जन्माला आल्यानंतर कशासाठी जन्माला आले हो? देवे दिला देह, भजना गोमटा, तोया झाला फाटा, मग या मनुष्य देहाला येण्याचं कारण काय? जरा गोड आहे का, खूप गोड सांगणार आहे मी तुम्हाला। हा देह सहजासहजी तुम्हाला भेटलाय म्हणजे याची किंमत आपल्याला राहिली पाहिजे, या देहाची सहजासहजी भेटलाय का हो? ऐका कसा भेटलाय का, 84 लक्ष योनी आहेत, 84 लक्ष योनी, या 84 लक्ष योनीतून आपण महाराज एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा। महाराज एक एक योनी मध्ये कोटी कोटी फेरा म्हणजे काय महाराज? कुत्रा व्हायचं मारायचं, कुत्रा व्हायचं मारायचं 1 कोटी वेळा, बैल व्हायचं मारायचं, बैल व्हायचं मारायचं 1 कोटी वेळा, अशा 84 लक्ष योनी पार केल्यानंतर मग लागे वारा मनुष्य देहाचा। जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास असं आलं की या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेली लोक
काहीशी देवाला विसरलेले आहेत महाराज. कारण का तुम्ही आम्ही देवाला विसरल्यामुळं हानी झाली काय? विसरली तया थोर झाली हानी, 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 विसरली तया थोर झाली हानी. वसतीला कानी चौराचीचा, वसतीला कानी चौराचीचा, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. वसतीला कानी चौराचीचा, वसतीला कानी चौराचीचा, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली हानी. तुम्ही आम्ही विसरल्यामुळं घोटाळा काय झाला? भगवान परमात्म्याला तुम्ही आम्ही विसरलो मायबा. आणि विसरल्यामुळं ज्या कारणासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी आलोय ते कारण तुम्ही विसरून गेलो. एखाद्या कंपनीनं आपल्याला महाराज कुठल्या कामासाठी पाठवलेलं आहे, ते काम जर महाराज त्या कंपनीचं नाही झालं, दुसरंच काहीतरी काम करत बसला, लक्षपूर्वक ऐका, तर नाही ना जुळणार. नाही, काही शरीरामध्ये असं या असं काही हे शरीर करतं. जगद्गुरु तुकोबाऱ्यांना भगवान परमात्मा भेटला म्हणजे हे शरीर हेच होतं ना महाराज. दुसरं शरीर आहे का? दुसरं शरीर नव्हतं ना. ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली. लक्षपूर्वक ऐका, भगवान परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित होता. मला सांगायचे काय, हे शरीर आहे, दुसरं शरीर नाही. माझ्या नामदेवरायांनी भगवान परमात्मा आपलासा केला, जवळ ठेवला. हे शरीर आहे ना, दुसरं शरीर नाही महाराज, दुसरं शरीर नाही. जे शरीर संत महात्म्यांना होतं ते शरीरच आपल्याला आहे. मग पंढरीच्या गावाने सका भेटे, पंढरीच्या गावाने, पंढरीच्या गावाने. हे शरीर आहे तोपर्यंत पंढरीच्या वाटेला लागा, एक ना एक दिवस तुम्हाला मुक्ती आहे. लक्षपूर्वक ऐका, जर हे शरीर मुक्तीच्या दिशेने न्यायचं असेल, कायमी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. लक्षपूर्वक ऐका, आपल्याला वाटतंय ना हे शरीर आहे तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्याला भेटावा. मग पंढरीच्या वाटेला लागला. मग महाराज पंढरीच्या वाटेला लागल्यानंतर भगवान परमात्मा आम्हाला मुक्ती देईल का? असं काय आहे पंढरपुरामध्ये? असं सुखाचं ठाण पंढरपुरामध्ये आहे तरी काय? माझं वाक्य लक्षपूर्वक ऐका, असं सुखाचं ठाण आहे तरी काय? मग महाराज सुखाच्या ठिकाणी जायचंय म्हटल्यानंतर आपल्याला कष्ट तर होणारच मायबा. जायचंय ना, तो सुखाचं ठाण, तो सुखाचा रस्ता चालू कुठून होतो? लक्षपूर्वक ऐका, आळंदीहून चालू होतो, देहून चालू होतो आणि पंढरपुरामध्ये संपतो. पंढरपूर असं आहे तरी काय? भीमा तेरे एक वसविले नगर, भीमा तेरे एक, याचे नाव पंढरपूर रे, येथील मुखाशी चार भुज त्याची, येथील मुखाशी चार भुज त्याची, आईला 16,000 रे, आईला 16,000 रे, आईला 16,000 रे, आईला 16,000
खोड आहे. तुम्ही माझा महाराज खोड हो आहे ना. भगवान परमात्मा सामान्य नाही. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी सवारी. तसे संत महात्मे नाहीत, सगळ्याला जवळ घेतात. संत महात्म्यांपाशी गेल्यानंतर कुणीही विनमुख माघारी येत नाही. काही ना काहीतरी तुम्हाला मदत भेटणारच. रणजित निंबाळकर सरांचं जीवन असं होतं. लक्षपूर्वक ऐका. महाराष्ट्रातला कुठलाही माणूस जरी सरांपाशी आला, त्याला मदत भेटली नाही अशी कधी होणारच नाही. बैलगाडा क्षेत्रातील एकमेव राजा माणूस रणजित निंबाळकर सर यांनी महाराष्ट्रातून कुणीही इथं येऊ द्या आणि मला मदत पाहिजे म्हणून म्हणू द्या, कधीही कुठलाही माणूस विनमुख माघारी पाठवलेला नाही. हा एकमेव बैलगाडा क्षेत्रातील राजा माणूस म्हणजे रणजित निंबाळकर साहेब. एक लक्षपूर्वक ऐका. मग संत असेच होते. दुर्जन जरी आला त्याची तरी त्याचा उद्धार केला. आले का लक्षात? दुर्जन तरी आला. पुशेगाव सारख्या भल्या मोठ्या यात्रेमध्ये आपण सर्वजण म्हणतो अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. बरोबर ना? अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. पण पुशेगाव सारख्या यात्रेमध्ये महाराज लाखो समाज त्या ठिकाणी येतो. पण त्या लाखो समाजाला अन्नदान पुरवण्याचं काम आमच्या रणजित निंबाळकर सरांनी या ठिकाणी केले. किती मोठं अन्नदान आहे. पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा महाराज या ठिकाणी दान केलेलं आहे. म्हणून वर्ष श्राद्ध सुद्धा महाराज या ठिकाणी ज्ञानोबारायांचा आज प्रस्थान आहे, त्या निमित्ताने या ठिकाणी आलेला आहे. लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे सगळं, मी जास्त काय बोलणार नाही. पण त्यांनी जीवनामध्ये काय काय केलं. आपण जीवनामध्ये स्वतःसाठी जगतोच हो, पण दुसऱ्यासाठी सुद्धा जगता आलं पाहिजे. हे दुसऱ्यासाठी जीवन समर्पित करणारे एकमेव रणजित निंबाळकर सर आहेत. दुसऱ्यासाठी जगले. दुसऱ्यासाठी कोणी येऊ द्या, त्याला कधी काय कमी केलं नाही. मी जरा परखड बोलणारा माणूस आहे बरं का. मी माझ्या जीवनामध्ये परखडच बोलतो कीर्तनामध्ये. कुणाला राग येऊ काय नाही, काय मला घेणं देणं नाही त्या गोष्टीचं. पण ऐका, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी नंदीचं दूध काढलं, ती बी दगडाच्या नंदीचं. वाक्य लक्षपूर्वक ऐका. श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं जिवंत बैलाची धार काढली. जगद्गुरु शंकराचार्यांना चित्रातल्या बैलाची धार काढली. आणि जगद्गुरु तुकोबारायांना दगडाच्या नंदीचं दूध काढलं. आणि आमच्या रणजित निंबाळकर सरांनी सर्जा बैलासारख्या त्याच्यावरती निस्वार्थी भावनेनं प्रेम केलं. आणि त्या सर्जा बैल महाराज, त्या बैलानं एवढं सामर्थ्य निर्माण करून दिलं. रणजित निंबाळकर सरांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर झालं. बैलगाडा क्षेत्रामध्ये एवढं सामर्थ्य होतं महाराज. आपण जनावरावरती जर प्रेम केलं तर ते जनावर सुद्धा जवळ येतं. मी तर म्हणेल माणसांवरती प्रेम केल्यानंतर माणसं जवळ येणार नाहीत महाराज. कारण का? ही माणसं मतलबी आहेत, मतलबी. का? लक्षपूर्वक ऐका. आपल्यापाशी जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत लोक आपल्याला किंमत देतात. आपल्यापाशी जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपल्याला लोक किंमत देतात. ज्या दिवशी आपल्याकडला पैसा संपल, आपल्याकडल्या सगळ्या गोष्टी पत जाईल, त्याच वेळेस महाराज जी लोक आपल्याला मानत होती तीच लोक आपल्याला सोडून जातात. ही दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसा आहे, मी माझ्या पदरचं सांगत नाही, तुम्ही म्हणसाल तुझ्या पदर सांगतोय का? नाही. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर
देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तोची देह नो हे दुजा, आता मज दृष्टी देई पांडुरंग मायबा. हा ध्यानात. म्हणून जीवनामध्ये जगत असताना नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही एक ना एक दिवस एकट्यालाच जायचे, पण किमान दुसऱ्यासाठी तरी आपल्याला जगता आलं पाहिजे. मी काय म्हणतो, नाही महाराष्ट्रानं रडलं तरी चालेल, किमान तालुक्यानं तरी, नाही तालुक्यानं रडलं तरी चालेल, किमान गावानं तरी, नाही गावानं रडलं तरी चालेल, किमान पाहुण्या रवळ्यानं तरी, नाही पाहुण्या रवळ्यानं रडलं तरी चालेल, किमान घरच्यांनी तरी. एवढं बी आपल्यासारखी होत नसेल तर आपण मेलेलंच बर. एक लक्षात असू द्या, सर गेल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला. मी मगाशी सांगितले, या घराला वाटतंय की आमचा मुलगा गेलाय, पण इथं आलेल्या प्रत्येक माणसाला वाटतंय की माझ्या घरचा कोणतरी व्यक्ती गेलाय, म्हणून हा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. घरचा माणूस हे कधी वाटतं, हे दुसऱ्यासाठी जगल्यानंतर वाटतं. महाराज सहजासहजी कोणाची राहत नाही. कीर्ती कोणाची राहते, जो दुसऱ्यासाठी जगलेला आहे. दुसऱ्यासाठी जगणाऱ्यांचीच फक्त कीर्ती राहत असते. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाज, जगामाज राहिल्या त्या कीर्ती जगामाज.
गेले दिगंबर ईश्वर विभूती। महाराज आपली कीर्ती किमान 4 माणसामध्ये राहिली पाहिजे असं तरी आपलं जगणं असावं, पण लक्षपूर्वक ऐका, असं जगणं आपलं असलं पाहिजे। सरांच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस त्यांनी प्रत्येकाला मदत केलेली आहे, पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा महाराज मदत केलेली आहे, पारमार्थिक दृष्ट्या सरांनी मदत केलेली आहे। का कशी मदत केली? आमचे परम मित्र हरिभक्त परायण आपल्या तावडी गावचं पारमार्थिक वैभव आमचे अक्षय महाराज कदम, त्यांनीच मला सांगितलं, महाराज सहज आम्ही सरांकडे एक प्रश्न टाकला की सर दिंडीला काहीतरी तुम्ही मदत करा, तुम्ही काहीही करा। मग माणूस दिंडीला मदत करताना काही ना काहीतरी दिलंच की, पण सरांनी त्या गोष्टी त्यांच्यापाशी घरी आणून पोच केल्या। मला सांगायचंय काय, पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा सरांनी या ठिकाणी ते कार्य महाराज त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे, ते कार्य या ठिकाणी ते फलद्रूप होतंय। लक्षपूर्वक ऐका, आपण आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा आपण जे आपल्याला देवानं घेणारं नाही केलं, हो देणारं केलंय, देणारं आपण आपल्याला देवानं देणारं केलंय। पोटाला आपल्या पुरतोय तोपर्यंत ठीक आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळायला लागलं ना तर लक्षात असू द्या, देवानं आपल्याला देणारं केलेलं आहे, घेणारं नाही। जीवनामध्ये जगत असताना आपलं जगणं असं असावं, उत्तमची उरे कीर्ती मागे। मग ही कीर्ती रूपाच्या या ठिकाणी सरांनी या ठिकाणी कीर्ती ठेवलेली आहे। पण लक्षपूर्वक ऐका, त्यांच्या जीवनामध्ये जो त्यांच्याकडे बैल होता सरजा नावाचा, बरोबर आहे ना, त्याच्यावरती सुद्धा महाराज निस्वार्थी भावनेनं त्याच्यावरती प्रेम केलं। बैलगाडा हे क्षेत्र 700-800 वर्षापूर्वीच आहे बरं का, हे आता चालू झालेलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा महाराज बैलगाडा क्षेत्र होता। युद्धामध्ये सुद्धा महाराज दसरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी बैल वापरलेले आहेत, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। बैल वापरलेले आहेत, त्याच्यावरती सुद्धा प्रेम केलेलं आहे, हे आता नाही निघालं। 700-800-900 वर्षापूर्वीची महाराज गोष्ट आहे, बैलगाडा क्षेत्र आहे। पण कशासाठी या ठिकाणी उदयाला आपण ठेवलेला आहे? कारण लक्षपूर्वक ऐका, बैल नुसता आवतापुरता झोपायला नाही हो, त्याच्यावरती शेतकऱ्यानं निस्वार्थी भावनेनं जर प्रेम केलं तर तो महाराज बैल ते जनावर आपल्याला काय देते, हे बैलगाडा क्षेत्रातली सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विचारा काय देत आहेत। अरे काय लोकांनी बैलगाडा क्षेत्रातल्या स्वतःच्या पोरासारखं मुलासारखं त्या बैलाला जपलेलं आहे। खाली बसायला त्याला मॅट आहे, काजू बदाम त्याला खायला आहेत, हे स्वतःच्या मुलासारखं त्यांनी जपलेलं आहे। पण लक्षपूर्वक ऐका, सरांनी सुद्धा तसंच जपलं होतं। पण ज्या दिवशी त्या बैलाने सगळ्या गोष्टी सरांना मिळवून दिल्या, आणि मिळवून दिल्यानंतर ही सुद्धा सरांनी समाजाची सेवा केलेली आहे। जीवनामध्ये जगत असताना एक लक्षात असू द्या, समाजाची सेवा आपल्याकडून थोडी ना थोडी झाली पाहिजे, ही अपेक्षा आपण जीवनामध्ये ठेवली पाहिजे। पण ऐका, हिता आलेल्या प्रत्येक महाराज बैलगाडा क्षेत्रातील तरुणाला वाटतंय ना महाराज, जीवा सखाच्या जोडी मधला, जीवा सखाच्या जोडी मधला, दूर सखा चालला, ओ विसरू नको तू मला, जीवा सखाच्या जोडी मधला, जीवा सखाच्या जोडी मधला, दूर सखा चालला, हो
विसरू नको तू मला. प्रत्येक तरुणाला या ठिकाणी आलेलं वाटते सर आम्हाला विसरून जाऊ नका. आम्ही तुम्हाला कधी सुद्धा विसरणार नाही, तुमच्या घराला कधी सुद्धा आम्ही विसरणार नाही. आणि एक लक्षात असू द्या, मित्रत्वाचं नातंच असं असतं मायबाप. काही गाड्या सातारा रोड पर्यंत लागलेल्या होत्या. ह्या गावाला सुद्धा कळलं नसेल की एवढं नेटवर्क कसं काय. एवढी सोपी गोष्ट आहे का मायबाप ही. दुःख अडवायला, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी असल्यासारखा. एक तू मित्र कर मनासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्रत्वाचं नातं महाराज हे सगळ्यात मोठं आहे. हे मित्रत्वाचं नातं आलेल्या सर्व लोकांनी या ठिकाणी जपलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे शरीर एक ना एक दिवस जाणार आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना. भगवान परमात्मा तुम्हाला भेटला पाहिजे, पण तो कधी भेटेल. संतांचं दर्शन घेतल्यानंतर अभंगाचं फुलाच्या रूपाने आहे. हे महाराज या ठिकाणी 2 तासामध्ये तुम्ही काय
आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया माया मंदिर हालले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे महाराज, पण देवाला एक प्रार्थना करायची, देवा आमच्या सरांना कुठलंही दुःख होऊन देऊ नको, आमच्या वाट्याचं पुण्य घे पण कुठलाही त्रास होऊन देऊ नको। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे ऐशी करा निरवण मग तो रक्षण करील माझे। हे रक्षण जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्यानं सरांचं करावं। सगळ्यांनी एकदा हात जोडा, झाला हात जोडा सगळ्यांनी। मी सुद्धा पावसात उभा आहे, मी सुद्धा इकडं तिकडं सुद्धा सरलो नाही अजून, असं सुद्धा नाही असं सुद्धा नाही। त्याच्यामुळे मी भिजतोय म्हणजे तुम्ही सुद्धा भिजलंच पाहिजे। 2 मिनिटं फक्त, किती वाजलेत मला सांगा? 12 बरोबर, एक 2 मिनिटात फुलं टाकू। शेवटची विनवणी देवाला करायचे, शेवटची विनवणी काय? हात जोडा सर्वांनी। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले